मिथुन राशी 15 एप्रिल नंतर चमत्कार तुमच्या घरात पाऊल टाकणार ही एक व्यक्ती तुमचं आयुष्य. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात एक अशी घटना घडू शकते जी तुमच्या नशिबाची दिशा बदलू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्या हा केवळ काळ अंधाराचा नसून तो कर्मफळ जागृत होण्याचा अत्यंत प्रभावी असा काळ मानला जातो. विशेषतः मिथुन राशीसाठी शनीच्या विशेष प्रभावामुळे अमावस्येनंतर घरात पाऊल टाकणारी एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकते. ही व्यक्ती नेमकी कोण आहे, ती कशासाठी येणार आहे आणि तिच्या येण्यामागे तुमच्या जीवनात कोणते चमत्कार हे घडू शकता हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही सुद्धा मिथुन राशीचे असाल तर हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाकित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. मिथुन राशीच्या मित्रांनो, आजचा हा संदेश साधा नाही, कारण हा काळ सुरू होणारा तुमच्या आयुष्यात एक गूढ पण निश्चित असा बदल हा घडवून आणणार आहे. शास्त्रानुसार अमावस्या ही केवळ अंधाराची रात्र नसून ती नव्या ऊर्जेचा आणि कर्मफळ बदलांचा काळ देखील मानला जातो. विशेषतः मिथुन राशीसाठी ही अमावस्या अत्यंत प्रभावी ठरणार आहे. शनीच्या कृपेने आणि कर्माच्या न्यायाने तुमच्या जीवनात अशी एक घटना घडणार आहे जी तुमच्या विचारांच्या देखील पलीकडची असेल. अनेक दिवसापासून तुमची थांबलेली प्रगती, अडकलेले निर्णय आणि मनात साचलेली चिंता ही हळूहळू विरघळू लागेल. या काळात तुमच्या घरात एक पाऊल पडणार आहे, पण ते पाऊल हे सामान्य नसेल. ते पाऊल तुमच्या आयुष्याची दिशा बदलणारे ठरणार आहे. ज्योतिषशास्त्र सांगतं की जेव्हा शनी आणि चंद्र एका विशिष्ट स्थितीत येतात तेव्हा पूर्व कामनांचा हिशोब देखील पूर्ण होऊ लागतो. मिथुन राशीचा स्वामी शनी असल्यामुळे तुम्ही आयुष्यात संघर्ष, संयम आणि जबाबदारी यांचा मोठा भार उचललेला असतो. पण अमावस्येनंतर शनीचा दृष्टिकोन सौम्य होतो आणि तो फलदायी रूप घेतो. या काळात तुमच्या घरात प्रवेश करणारी व्यक्ती ही केवळ पाहुणी नसून ती तुमच्या नशिबाची वाहक देखील ठरू शकते. ही व्यक्ती तुमच्या जीवनात एखाद्या संदेशासारखी येईल. कदाचित तुम्ही तिला ओळखत असाल, कदाचित पूर्णपणे ती अनोळखी असेल, पण तिच्या आगमनानंतर परिस्थिती देखील हळूहळू बदलू लागेल. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. नंबर 3, अनेक मिथुन राशीच्या लोकांनी गेल्या काही काळात आर्थिक अडचणी, मानसिक थकवा किंवा नातेसंबंधातील तणाव हा अनुभवला आहे. अमावस्येनंतर ही स्थिती बदलण्याची सुरुवात होईल. घरात पाऊल टाकणारी ती व्यक्ती तुमच्यासाठी संधी, मार्गदर्शन किंवा आधार घेऊन येईल. काहींसाठी तर ती व्यक्ती नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित असेल, तर काही लोकांसाठी ती नात्यातील दुरावा कमी करणारी ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ही व्यक्ती तुमच्या जन्मकुंडलीतील दशा अंतरेचा परिणाम असू शकतो. त्यामुळे तिचा प्रभाव केवळ बाह्य न राहता अंतर्मनात पोहोचणारा असेल. आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं तर अमावस्येनंतरचा काळ हा अंतर्मुखतेचा असतो. मिथुन राशीचे लोक सामान्यतः कर्तव्यनिष्ठ आणि वास्तववादी असतात, पण या काळात तुम्हाला भावनिक आणि आध्यात्मिक आधाराची गरज भासते. घरात येणारी ती व्यक्ती तुम्हाला केवळ भौतिक मदतच करणार नाही, तर तुमच्या मनाला आशेचा दीप पेटवेल. कदाचित ती व्यक्ती तुमच्याशी साधं बोलणं करेल, पण त्या संवादातून तुम्हाला जीवनाचा नवा अर्थ मिळेल. अनेक वेळा देव आपली मदत माणसाच्या रूपात पाठवतो आणि हाच तो क्षण आहे. मिथुन राशीसाठी शनी हा कर्माचा देव मानला जातो, त्यामुळे जे काही मिळतं ते सहज मिळत नाही, पण जे मिळतं ते टिकाऊ असतं. अमावस्येनंतर शनीचा प्रभाव असा असेल की तुमच्या घरात येणारी व्यक्ती ही दीर्घकालीन परिणाम करणारी ठरेल. ती व्यक्ती कदाचित एखादी संधी देईल, एखादा सल्ला देईल किंवा एखाद्या निर्णयासाठी तुम्हाला ध्येय देईल. या काळात तुम्ही घाईगडबड न करता शांतपणे परिस्थिती समजून घेणे या ठिकाणी आवश्यक आहे, कारण हा काळ, हा बदल हळूहळू पण ठामपणे तुमच्या आयुष्याला नवे वळण देणार आहे. ज्योतिषशास्त्रात घर म्हणजे केवळ 4 भिंती नाही, तर तो तुमच्या मनाचे आणि कर्माचं केंद्र असतं. त्यामुळे घरात पाऊल टाकणारी व्यक्ती म्हणजे तुमच्या कर्मक्षेत्रात प्रवेश करणारी शक्ती असं देखील समजलं जातं. मिथुन राशीच्या लोकांनी या काळात संयम ठेवणे, अहंकार टाळणे आणि आलेल्या संधीकडे खुल्या मनाने पाहणे देखील या ठिकाणी आवश्यक आहे, कारण ही व्यक्ती तुमच्या जीवनात येऊन काही शिकवण घेऊन जाऊ शकते. ती शिकवण सुरुवातीला कठीण वाटेल, तरी पुढे तीच तुमची ताकद बनेल.
अनेक मिथुन राशीच्या लोकांच्या मनात प्रश्न असेल की ही व्यक्ती नेमकी कोण आहे. ज्योतिषशास्त्र सांगतं की तिची ओळख तुमच्या जीवनातील एखाद्या अपूर्ण अध्यायाशी जोडलेली असू शकते. कदाचित भूतकाळातील एखादी व्यक्ती पुन्हा संपर्कात येईल किंवा एखादी नवीन व्यक्ती अनपेक्षितपणे तुमच्या आयुष्यात येईल. तिच्या येण्याची वेळ, तिचे बोलणे आणि तिची उपस्थिती या सगळ्या गोष्टी अर्थपूर्ण असतील. त्यामुळे या काळात प्रत्येक घटनेला केवळ योगायोग समजू नका. मिथुन राशीच्या लोकांनो, आपल्या विचारांवर तुम्ही विशेष लक्ष ठेवावे, कारण या काळात विचारांची शक्ती ही अधिकच प्रभावी असते. घरात येणारी ती व्यक्ती तुमच्या विचारांना दिशा देईल. जर तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवाल तर तिच्या माध्यमातून मिळणारे फळ हे देखील चांगलं असेल. नकारात्मक विचार, भीती किंवा शंका मनात ठेवली तर संधी हातातून निसटू शकते. म्हणूनच या काळात श्रद्धा आणि विश्वास यांना महत्त्व द्या. आध्यात्मिक ग्रंथांमध्ये सांगितलं आहे की जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा देव स्वतः मार्ग उघडतो. मिथुन राशीसाठी अमावास्येनंतरचा काळ असाच मार्ग उघडणारा आहे. घरात पाऊल टाकणारी ती व्यक्ती तुमच्यासाठी दार उघडणारी किल्ली ठरू शकते. कदाचित ती तुम्हाला नवीन कामाची ओळख करून देईल. कदाचित ती एखाद्या अडचणीमध्ये तुम्हाला उपाय सुचवेल. तिच्या शब्दांकडे आणि कृतीकडे लक्ष देणे देखील या ठिकाणी फार महत्त्वाचे ठरेल. या काळात मिथुन राशीच्या लोकांनी जुन्या गोष्टींना चिटकून न राहता बदल स्वीकारण्याची मात्र तयारी ठेवावी. कारण बदल हा नेहमी बाहेरून येतो, पण त्याला स्वीकारण्याची प्रक्रिया ही आतून सुरू होते. घरात पाऊल टाकणारी ती व्यक्ती तुमच्यासाठी संधी, दिशा किंवा जीवनाचा नवा अर्थ देखील घेऊन येऊ शकते. या काळात संयम ठेवा, श्रद्धा ठेवा आणि आलेल्या संकेतांकडे मात्र नीट लक्ष द्या, कारण शनी नेहमीच कर्मानुसारच तुम्हाला फळ देत असतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हाला पण तुमच्या राशीची अंगठी घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.